वजन काट्यातील 10 क्विंटल तफावत प्रकरणात दिले निवेदन। निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी। दिनांक 16 मे 2026 रोजी पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती घाटोडी वरुड यार्ड मार्केट कमिटीमध्ये देवराव आप्पाराव होलगीर या गहू उत्पादक शेतकऱ्याच्या वजन काट्यामध्ये तब्बल 10 क्विंटल रेकॉर्डवरील विसंगत तफावत आढळून आली होती। उपस्थित शेतकऱ्यांना ही बाब लक्षात येताच काहीच क्षणात वातावरण अक्षरशः तापले। उपस्थित शेतकऱ्यांनी अक्षरशः MIDC समोरील रोड बंद केला होता। या विषयाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली व वजन काटा व त्यास ऑपरेट करणारी रूम यास ताब्यात घेऊन सील केले। घडलेल्या या अतिशय गंभीर प्रकाराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचेसह पुसद तालुक्यातील शेतकरी व तरुण वर्ग यांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन आज उपविभागीय अधिकारी यांचेसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, सहकार मंत्री, पणन मंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, दुय्यम निबंधक सहकार अधिकारी, तालुका सहकार अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये नमूद असलेल्या मागण्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या विषयाचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी यांनी सर्व उपस्थित शेतकरी, तरुण वर्ग तसेच संघटनेचे पदाधिकारी यांचे बरोबर स्वतंत्र बैठक घेऊन सखोल चर्चा करण्यात आली व मी स्वतः जातीने लक्ष घालून या विषयाला निकाली काढणार असल्याचेही यावेळी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत सांगण्यात आले। पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये नैराश्याच्या गर्तेत सापडलेला शेतकरी हा जगण्याची उमेद गमावून बसलेला आहे। काल कृषी उत्पन्न बाजार समिती पुसदच्या घाटोडी यार्डमध्ये वजन काट्यामध्ये एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या काट्यात आढळलेली तफावत ही फार मोठ्या संख्येने 10 क्विंटलची होती। त्यामुळे शेतकरी चक्रावून गेला। अनेक शेतकऱ्यांनी तिथं त्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवला। एकीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी शासन धोरणाने हतबल आहे। महिन्यामध्ये 30-30 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि शेतकऱ्यांनी शेतमाल जो कष्टाने पिकवलेला आहे त्याच्या श्रमावर दरोडा टाकण्याचं काम या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मापारी व तिथल्या व्यवस्थेने केलेलं आहे। अधिकृत रेकॉर्डवर या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। याच अनुषंगाने आज आम्ही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पणनचे जयकुमार रावल आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पुसद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय बिजोल साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे निवेदन पाठवून काही विधायक मागण्या जे कायम कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्याच्या आड येते, शेतकऱ्याचं इथं शोषण होते, इथं पठाणी वसुली होते, या कार्यपद्धतीला घेऊन आम्ही इथं एक निवेदन सादर केलं आणि राज्य शासनाने याच्यावर तात्काळ या सगळ्या संबंधाच्या अनुषंगाने गृह विभागाच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी लावावी आणि दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आग्रही मागणी घेऊन आता आम्ही इथं उपविभागीय कार्यालयावर आलेलो आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेता यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून शमशानाची भूमी म्हणून अवघ्या जगामध्ये ओळख आहे। इथल्या प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे व दप्तर दिंगराईमुळे आणि या लुटीच्या साम्राज्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल आणि हताश आहे। या शेतकऱ्यांना प्रशासनाने व गृह विभागाने निरपेक्ष न्याय द्यावा अशी मागणी घेऊन आज आम्ही सर्व शेतकरी इथं आलेलो आहे। पुसद उपविभागाला अत्यंत संवेदनशील आणि ट्रान्सपरंट पद्धतीने लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष प्रशासन देणारे उपविभागीय अधिकारी बिजोल साहेबांना या विषयाच्या संबंधाने जेव्हा माहिती पडली त्यांनी तात्काळ त्या दिवशी माझ्याशी त्यांनी संपर्क केला। जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावर या सगळ्या गोष्टी होत्या। बिजोल साहेबांनी पुढाकार घेऊन मला त्याच दिवशी त्यांनी आश्वासन दिलं की तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्ये असणाऱ्या ज्या अभावामध्ये तिथं शेतकरी आपला शेतमाल विक्री व्यवस्थापनासाठी जातो, पण दुर्दैवाने तिथं त्याची आर्थिक लूट होते। या सगळ्या विषयाच्या संबंधाने तुम्ही रेकॉर्डवर आमच्याकडे तुम्ही तक्रार करा, आम्ही चौकशी समिती नेमू आणि तुम्हाला निरपेक्ष न्याय देऊ असं साहेबांनी त्यावेळी त्यांनी सांगितलं। आता त्यांनी ज्या काही गोष्टी आम्ही प्रकर्षाने त्यांच्या समोर मांडल्या त्या रेकॉर्डवर मांडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आम्हाला निरपेक्ष न्याय देणे हे त्यांची अपरिहार्यता असू शकते आणि असावीच शासनाची आणि प्रशासनाची। अशा पद्धतीने तिथं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या सूचनेचं त्यांनी सूचना ऐकून घेतल्या आणि निश्चितच त्याच्यातून या येणाऱ्या 2-4-8 दिवसामध्ये काहीतरी जिल्हा प्रशासनाच्या व उपविभागीय प्रशासनाच्या माध्यमातून चांगला निर्णय होईल असा आम्हाला अभिप्रेत आहे। ज्यावेळी हा संपूर्ण शेतकऱ्याबरोबर प्रसंग घडला
त्यावेळी एपीएमसी सचिव तसेच दुय्यम निबंधक अधिकारी यांनी जे संपूर्ण प्रसंग घडला होता, विषय हा खूप मोठा होता. मोठा होता, तर त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होते. अगदी पण बरोबर. उपस्थित राहिले नव्हते, तर आज त्यांनी काय उत्तर दिले नेमके न उपस्थित राहण्यासाठी? त्यांनी घरचं एका विवाह सोहळ्यामध्ये ते असल्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही असं कारण त्यांनी दिलं. आणि त्या दिवशी शनिवार असल्यामुळे मस्के साहेब सहकार अधिकारी उपस्थित नाही राहिले, याचं आम्हाला थोडंसं दुःख आहे. खरं तर त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे, कारण पणन आणि सहकार क्षेत्राचीच मुख्य जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संबंधाने असते. आणि माझं एक प्रमुख मागणी अशी आहे, या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये MSP किमान आधारभूत किमतीमध्ये इथं ऑक्शन होत नाही, ते ऑक्शन इथं व्हावं. आणि ओपन प्रीमाइसमध्ये जे खेडा खरेदी पद्धतीत शेतकऱ्यांची लूट होती, ती लूट त्यांनी थांबवायला पाहिजे. अशा पद्धतीचं आम्ही रेकॉर्डवर ते मागणी केलेली आहे. आता त्यांनी ते साधक बाधक चर्चा केलेली आहे, त्यांनी त्यांच्या कर्तव्याला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. ज्यावेळी हा प्रसंग उघडकीस आला, त्यानंतर ऑफिस काटा सील करण्यात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत विशेष चौकशी तपासणी करण्यात आली अशी माहिती आम्हाला भेटली होती. नेमकं त्यामध्ये काय निघालं? काटा हा दोषी निघाला, त्यामध्ये काही घोळ निघाला की काय निघालं नेमकं? नाही, त्या वजन काटा माप अधिकाऱ्यांचा मला फोन आला. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही तुमच्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी तिथे पाठवा. उन्हाचा तडाखा होता, 3:30 वाजले होते, पुसतपासनं वरुडचं अंतर दूर होतं, त्यांना घाई होती. त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये कुठलंही तांत्रिक घोळ नाही. पण आमचं म्हणणं असं आहे की त्याच वजन काट्यावर 2 रेकॉर्डवर त्यांनी ज्या पावत्या दिल्या, मग ते एक तर पावत्या खोट्या असतील तर नाही तिथला विषय खोटा असेल. म्हणजे एकूणच या काट्याच्या वजन मापारीच्या हेतूबद्दल आम्हाला शंका आहे. आणि त्याचं उत्तर आता येणाऱ्या चौकशीच्या याच्यात आम्हाला मिळेल. हा लढा कधीपर्यंत सुरू राहणार? हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत राहील आणि आम्ही शेवटपर्यंत याचा अरेवल घेत राहू आणि याचा पाठपुरावा करू शासन स्तरावर आणि निश्चितच याच्यात आम्ही न्याय घेऊ.